हर हर महादेव। जय माता दी। कशा आहात सगळे? आशा करते तुम्ही सगळे ठीक असाल। तर आज आपण जाणून घेणार आहोत नवनाथांबद्दल। तर हे नवनाथ कोण आहे? भरपूरशा लोकांना नवनाथांबद्दल माहिती नाही, तर चला आपण जाणून घेऊया। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशीच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते। तर चला सुरू करूया आणि नक्कीच मला सपोर्ट करा। तर नवनाथ कोण आहे? नवनाथ भरपूरशा लोकांना माहिती नाही। काही लोक, महाराष्ट्रातील काही लोकांना माहिती आहे की नवनाथ कोण आहे, परंतु काही अशी लोक आहेत त्यांना माहीतच नाही की नवनाथांचा किती मोठा आपल्या सनातन धर्माचा पायाशी म्हणजे नाता आहे। तर त्यातील सगळ्यात पहिले प्रथम नाथ आणि सर्वात प्रथम गुरु म्हणजेच मच्छिंद्रनाथ हे कवी नारायणाचे रूप आहे। मी माझ्या जुन्या हिंदी व्हिडिओमध्ये सांगितले होते की महादेवाचे रूप आहे, पण मी काही सोर्सेस नुसार सांगितले होते ते, पण आता मी पुन्हा माहिती काढली आणि त्यानुसार मला पुन्हा पूर्ण माहिती पडली की सगळे नवनारायणचेच रूप आहे। परंतु फक्त जे गोरक्षनाथ आहे त्यांच्यामध्ये हरिनारायण आणि महादेव ह्या दोघांचाही आशीर्वाद आहे। कारण गोरक्षनाथ हे गोरक्षापासून म्हणजे गौरक्षापासून बनलेले आहे, म्हणजे त्यांच्यापासून त्यांचा जन्म झालेला आहे गोरक्षामधून। त्यामुळे यामध्ये गोरक्षनाथांमध्ये जो आहे दोघांचाही काय म्हणतो ऊर्जा शक्ती म्हणतो, जो स्त्रोत म्हणतो, एनर्जी पॉवर जे काही आहे ते गोरक्षनाथामध्ये महादेवाचे सुद्धा आहे आणि हरिनारायणाचे सुद्धा। तर सर्वात प्रथम नाथ जे आहे मच्छिंद्रनाथ आहे, दुसरे नाथ आहे गोरक्षनाथ, असे नाथ होऊ शकले नाही पुन्हा। आणि तिसरे नाथ आहे गहनीनाथ, चौथे नाथ आहे जालिंधरनाथ, पाचवे नाथ आहे कानिफनाथ, सहावे नाथ आहे भर्तरीनाथ, सातवे नाथ आहे रेवणनाथ, आठवे नाथ आहे वटसिद्ध नागनाथ आणि नववे नाथ आहे चरपतीनाथ। तर यांच्या समाध्या कुठे आहे? जर सर्वांना गरज असेल म्हणजे यांच्या समाध्यावर जायची किंवा खरंच मनाभावातून यांना मानायची आणि तुम्हाला यांच्याबद्दल पूर्ण डिटेल्स गोष्टी माहिती पाहिजे आहे, तर मला तसं कमेंट मध्ये तुम्ही सांगा। मी तुमच्याबद्दल नक्कीच पूर्ण डिटेल सोबत माहिती घेऊन येणार। परंतु आज आपण एकदम छोटी माहिती जाणून घेऊया। नाथ परंपरा जी आहे या नाथांपासून ही सुरू झाली। सर्वात प्रथम नाथ होते आदिनाथ म्हणजे महादेव, दुसरे मच्छिंद्रनाथ, तिसरे गोरक्षनाथ, चौथे गहनीनाथ आणि पाचवे निवृत्तीनाथ। निवृत्तीनाथांचे नाव तुम्ही ऐकले असेल। आणि सहावे होते ज्ञाननाथ, त्यांनाच आपण ज्ञानेश्वर म्हणतो। हे जे आहे यांच्यापासून नाथपंथांची आणि वारकरी संप्रदायाची सुरुवात झालेली आहे। वारकरी संप्रदायाची जर सुरुवात कोणी केली म्हणत असेल तर गहनीनाथ यांच्यापासून वारकरी संप्रदाय सुरुवात झालेली आहे, निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर नाथांपासून। तसेच नाथ संप्रदायामध्ये योगी कोणाला म्हणतात तर महायोगी किंवा महायोगी, तर हे शिवयोगी आहे। पुन्हा महायोगी गुरु मच्छिंद्रनाथ आहे दुसरे, तिसरे महायोगी गुरु गोरक्षनाथ आहे, नंतर आहे सिद्ध जोगी बाबा बालकनाथ आहे, नंतर योगी कानिफनाथ आहे, नंतर योगी जालंधरनाथ आहे आणि सातवे राजा भर्तरीनाथ। ऐकलं असेल तुम्ही भरपूरशा लोकांनी, राजा भर्तरीनाथ कोण होते? यांनाच योगी भर्तरी नाथ सुद्धा म्हणतात किंवा भर्तरी राजा म्हणतात। तर संपूर्ण माहितीसाठी मला कमेंट करा, मी नक्कीच तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन येणार। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। पण जे कोणी चॅनलवर नवीन असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।